नांदगाव संघ आणि सरपाड संघ यामधील भिडत आपल्याला पाहायला मिळते। दोन संघ मात्र या ठिकाणी सज्ज होत असताना इकडे पाहिला तर सरपाड संघ प्रथम क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते। तर आपण पाहतोय सामन्याला मात्र या ठिकाणी फील्ड सजवली जाते। नांदगाव संघ चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचंय। तर पाहायला मिळते दोन फलंदाज गौरी आणि अश्विनी अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये। तर गोलंदाजी मार्कवर तेजस्विनी पाहायला मिळते। तेजस्विनी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर असेल। पहिला चेंडू मनीष कावड आपण पाहतोय। मुख्य पंच दीपेश पाटील आपण पाहतोय। स्क्वेअर लेग पंच हे दोन पंच आहेत। ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळते। या स्पर्धेसाठी खास करून मागवलेले पंच आपल्याला पाहायला मिळते। एक पंच पाहिला तर गुजरात वरून आहे, दुसरा पंच पाहिला तर आमच्या खाजनपट्टीतील एक पंच पाहायला मिळतोय। मात्र पहिला चेंडू पाहायला मिळाला, जबरदस्त क्रॅकिंग फटका पाहायला मिळतोय। एक धाव कंप्लीट केली जाते। दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का? मात्र नाही, एकच धाव या ठिकाणी घेतली जाते। आपण पाहतोय एक धावेने श्री गणेशा करताना पाहायला मिळतोय। संघ मात्र पाहायला मिळतोय सरपाड संघ चांगली गोलंदाजी। पहिला चेंडू चांगला हाताळल्यानंतर दुसरा चेंडूवर या ठिकाणी चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी। क्या बात है, जबरदस्त फटका मात्र या ठिकाणी पाहायला मिळते आणि 7 धावा स्कोरबोर्डवर लावल्या जात आहेत। पुन्हा एकदा आता मात्र ऑफसाइड रिजन मध्ये चेंडू शॉट पॉइंट लेग मध्ये आपल्याला पाहायला मिळते। ट्रॅव्हल होत असताना जोपर्यंत फील्ड केली तोपर्यंत 2 रन्स कंप्लीट केले जात आहेत। 2 धावांनी धावसंख्या जर पाहिलं तर 9 धावा स्कोरबोर्डवर आहेत। पुन्हा एकदा लोअर फुलटो चेंडू मात्र झेल होऊ शकला असता। त्या ठिकाणी आपण पाहतोय भाग्यश्री होत्या, नक्कीच झेल घेऊ शकला असता, मात्र तसं काही झालं नाही। सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाते। 10 धावा स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते। 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि 10 धावा। 4 चेंडूचा खेळ झालाय, 10 धावा स्कोरबोर्डवर आहेत। पुन्हा एकदा गौरी ऑन स्ट्राईकवर असेल, मारण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू येईल का? मात्र नाही, हा वाईट चेंडू आहे। अतिरिक्त 1 धावेने धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा स्कोरबोर्डवर। पुन्हा एकदा आता मात्र स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू झेल झाला असता प्रगती, मात्र या ठिकाणी थोडीशी चुकी करतोय। 1 धाव नक्कीच मिळेल आपल्याला पाहायला मिळेल। कुठेतरी विकेट्स मिळाला असता। 12 धावा स्कोरबोर्डवर आहेत। पुन्हा एकदा हा देखील चेंडू निघून जाईल असं 4 धावांसाठी। जर पाहिलं तर या ठिकाणी षटक मात्र संपलं जातं। 1 षटका अखेर धावसंख्या जर पाहिल्या तर 16 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत। तर या ठिकाणी भाग्यश्री येईल गोलंदाजी मार्कवर। गोलंदाज धावसंख्या जर पाहिली तर 16 धावा स्कोरबोर्डवर। भाग्यश्री आपण पाहतोय सज्ज होत असताना हा 9 चेंडू आहे। यस 9 प्लस किती धावा मिळतील तर 1 धावा आणखीन मिळला जाईल। आपण पाहतोय 9+1 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळते। 18 धावा स्कोरबोर्डवर। पुन्हा एकदा क्या बात है, मात्र झेल सरळ टिपला जातोय। रोहिणी आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी। विकेटचं पतन होईल या ठिकाणी पाहिलं तर रोशनी
रोशनी आपल्याला पाहायला मिळते. पहिला विकेट या ठिकाणी बाद होणे ते म्हणजेच गौरी बाद होताना पाहायला मिळाली. मोठा फटका मारण्याच्या नादात मात्र आपलं विकेट गमावून बसली गौरी. मयुरी येते नवीन फलंदाज. मयुरी पाहायला मिळते. पुण्याची एकदा हा देखील चेंडू पाहिला. उलट चेंडू होता. नक्कीच बॅटची कडा घेतली का येस दर्शवले जाते चौकारांनी. 4 धावेने धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 22 धावा स्कोरबोर्डवर. 22 धावा आपण पाहतोय स्कोरबोर्डवर. चांगली मात्र अश्विनी आपण पाहतोय स्ट्राईक एंडवर. हा देखील चेंडू चांगला होता. ऑनसाइड रिजन मध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. एक धावे धावसंख्या जर पाहिली तर 23 धावा आपण पाहतोय स्कोरबोर्डवर. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू या षटकातील अजूनही बाकी आहेत. हा फुलटॉस चेंडू होता. सुरेख मात्र ऑनसाइड रिजन मध्ये भिडकावून दिला. एकच धाव या ठिकाणी घेतली जाईल. एक धावे धावसंख्या जर पाहिली तर 24 धावा. आता मात्र जर पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये जास्तीत जास्त धावा येत होत्या. तदनंतर पाहिलं दुपारचं जसं सत्र चालू झालं तदनंतर पाहिलं तर कमी धावा लो स्कोर मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. हा देखील डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. 24 धावा स्कोरबोर्डवर. 5 चेंडूंचा खेळ झाला या षटकातील शेवटचा चेंडू. देखील चेंडू सुरेख आहे. चांगली गोलंदाजी नक्कीच हाताळली जाते. भाग्यशीलच्या मार्फत एक धाव अंकित केली जाईल. षटक मात्र संपलं जाते. 25 धावा स्कोरबोर्डवर. जाऊया एक छोटीशी धून ऐकूया आणि पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये. कमाटीचे डीजे धन्यवाद. गोलंदाजी मार्कवर दीप्ती आपल्याला पाहायला मिळेल. तर बघूया दीप्ती कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पंचाने नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय पंच मात्र या ठिकाणी मदत करताना पाहायला मिळतात. हा देखील पहिला चेंडू मात्र उंचावून फेकून दिलाय आणि चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. यस प्रेक्षक वर्ग मात्र या ठिकाणी दर्शवत आहेत. 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. यस इथे जर 4 धावा आपण पाहतोय. 4 धावेने धावसंख्या जर पाहिली तर मात्र 29 धावा स्कोरबोर्डवर जाऊन बसले जात आहेत. तिसरे षटक मार्गस्थ आहेत. आपण पाहतोय तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. 4 धावांनी मात्र सुरुवात करते पहिल्या चेंडूवर. गोलंदाजच्या एकदा चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक मात्र 6 धावांसाठी. क्या बात आहे. 6 धावेने धावसंख्या 35 धावा स्कोरबोर्डवर. जबरदस्त मात्र फलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. नांदगाव संघ आपण पाहतोय. पुण्याच्या एकदा चेंडू हवेत आणि निघून जाईल 4 धावांसाठी. खराब चेंडू या ठिकाणी नक्कीच पाहिला जातोय. 41 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 धावा आपल्याला पाहायला मिळाला. अधिक चेंडू पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू आता मात्र कमबॅक केला जात आहे. टॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. षटकातील जर पाहिलं 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. हा देखील चेंडू फुलटॉस करून खेळलाय. चेंडू निघून जातोय 6 धावांसाठी. क्या बात है. जबरदस्त मात्र क्रॅकिंग शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने फलंदाजी चालू आहे असं वाटलं जात आहे. सकाळच्या सत्रामध्ये जसं कपड्याला धुतलं जात आहे तसंच मात्र या चेंडूला देखील धुतलं जात आहे. अपर्णा आपण पाहतोय फील्ड मध्ये. चांगली धुलाई मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाते. धावसंख्या जर पाहिले 47 धावा. यजमान संघ आहे नांदगाव संघ मात्र पाहायला मिळतोय. पुण्याच्या एकदा स्टेप आउट घेऊन गाडी बाद होईल असं नो डाऊट. रश्मी आपण पाहतोय पुण्याच्या एकदा सुरेख झेल घेतला जातोय. रश्मीकडून मात्र हा दुसरा झेल घेताना पाहायला मिळाला. गडी मात्र बाद होईल. या ठिकाणी पाहिलं तर
अश्विनी बाद होताना पाहायला मिळते. शेवटचे षटक कमन डीजे. धन्यवाद. प्रतिभा येईल नवीन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 6 चेंडू घेऊन येईल. तर फलंदाजी मार्कवर मयुरी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू हा देखील चेंडू पाहिला तर डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पहिली स्थिरावली जाते 47 या आकड्यावर. पहिला चेंडू डॉट फेकल्यानंतर पाहायला मिळते. प्रतिभा मात्र सुरेख कामगिरी आपल्या संघासाठी करत असताना. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मयुरी आणि अदितीची जोडी आहे. बॅट्समन चेंज करायचं. मनीष बॅट्समन चेंज करायचंय. साईड असेल तर बॅट्समनला दुसऱ्या बाजूला घेऊन यायचंय. बाहेरून आलेले पंच आहेत, थोडं समजून घ्यायचं हरकत नाहीये. मनीष आमचं पाहतोय या ठिकाणी पाहायला मिळतोय सुरेख फटका. ऑन साईड रिझन मध्ये आपण पाहतोय. लॉंग ऑन रिझन मध्ये मात्र हा चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. एक धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 48 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पुढेच एकदा फुलटॉस करून खेळण्याचा प्रयत्नात फसले जात आहे. टॉट चेंडू येतोय. सुरेख गोलंदाजी मात्र आपण पाहतोय प्रतिभाकडून. ज्या पद्धतीने 3 चेंडू फेकले 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 1 धाव या ठिकाणी देताना पाहायला मिळत आहे. हा पुढचा चेंडू फुलटॉस करून खेळलाय. लो फुलटॉस चेंडू पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एकच धाव या ठिकाणी मिळेल. 1 धावाने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 49 धावा स्कोरबोर्डवर आहे. 49 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रतिभा यांचा 5वा चेंडू नक्कीच पडेल. हा देखील फुलटॉस करून घेतलाय. चेंडू निघून जाईल 4 धाव्यांसाठी. क्या बात आहे. प्रत्येक चेंडू पाहिले तर या ठिकाणी फुलटॉस करून खेळतायत. धावसंख्या जर पाहिले तर 53 धावा स्कोरबोर्डवर. अजूनही षटकातील जर पाहिला तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 4थं षटक मार्गास्त आहे. शेवटचा चेंडू या इनिंग मधला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आणि गडी बाद होतोय. यस्टनवर चेंडू आदळला जातोय. आपण पाहतोय 53 धावा स्कोरबोर्ड लागले जात आहेत आणि 54 धावांचं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. लगेच नंदगाव संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. जबरदस्त असे ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. महिला आयोजित या ठिकाणी क्रिकेटचे सामने आपण पाहतोय. यानंतर आपण पाहणार आहोत 2 संघ ज्यामधील भिडत होणार आहे. 2 संघांना मी या ठिकाणी आमंत्रित केले. 2 संघाचे कर्णधार 11 आगाशी वर्सेस हिरकणी उमरोळी. आगाशी संघ आपलं जेवण झालं असेल तर संपर्क साधायचा आहे. आगाशी संघांना विनंती असेल
माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर अश्विनी येते गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू हाताळलेला अश्विनी, तर तेजस्वी आणि दीप्ती अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू पडतोय या ठिकाणी पाहिलं जातोय. पहिला चेंडू लोअर फोल्डर्स करून खेळला जातोय. एक धाव मात्र कंप्लीट या ठिकाणी केली जाते. श्री गणेशा मात्र केला जातोय. धावसंख्या या ठिकाणी एक घेतली जाते. आपण पाहतोय 54 धावांचं लक्ष आहे. तेजस्वी आणि दीप्ती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक धाव अंकित केली जाते पहिला चेंडूवर. षटकातील पुढचा चेंडू या ठिकाणी पाहिला तर लेटकट करण्याचा प्रयत्न, थोडासा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न नक्कीच झाला होता. एकच धाव मिळेल. एक धावा व्यतिरिक्त काहीच मिळणार नाही. दोन धावसंख्या जर पाहिली तर 2 धावा आपल्याला पाहायला मिळतंय. चांगल्या षटक आतापर्यंत जर पाहिलं तर 2 चेंडू अप्रतिम हाताळल्यात अश्विनी आपण पाहतोय. पुनश्च एकदा चेंडू हवेत आहे ऑनसाइड रिजन मध्ये. 2 क्षेत्ररक्षक जेव्हा आपण पाहतोय एकाच लाईनवर, नक्कीच मी म्हणेन 2 जेव्हा ट्रेन एकाच लाईनवर जेव्हा येत आहेत तेव्हा मात्र ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर नक्कीच कॉलिंग असू द्या, आपल्यासोबत कॉलिंग असणं खूप गरजेचे आहे. जसं आपण पाहिलं जात आहे ट्रेन जेव्हा रुलावरून धावते तेव्हा हॉर्न मात्र जोरात केलं जात आहे. तेच मात्र हॉर्न म्हणजे तुमचा आवाज येऊ द्या. दरम्यान जातोय षटकार, जबरदस्त प्रहार मात्र केला जातोय. 6 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. 9 धावा स्कोरबोर्डवर आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. 3 पाहिल्या तर 3 सिंगल रन्स या ठिकाणी कंप्लीट केल्यानंतर एक षटकार येतोय. 9 धावा स्कोरबोर्डवर आहे. पुढे एकदा पुनश्चा आपण पाहतोय अश्विनी 5वा चेंडू घेऊन येईल. थोडंसं फेरबदल केला जाते क्षेत्ररक्षणामध्ये. देखील चेंडू पाहायला मिळतोय. हलक्या हाताने खोलून काढलाय. शॉर्ट पॉईंट लेगच्या दिशेने आपण पाहतोय. जोपर्यंत फिल्डर फील्ड करेल तोपर्यंत एक धाव अंकित केले जाते. 10 धावा स्कोरबोर्डवर आहे. मात्र हा देखील चेंडू तर पाहिला तर पॉईंटच्या दिशेने खेळून काढलाय. जोपर्यंत फिल्डर फील्ड करेल एक धाव अंकित केले जाते. षटक मात्र संपलं जात आहे. जर पाहिलं तर या षटकामध्ये एकूण 11 धावा आल्या. जिंकण्यासाठी 54 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 43 धावांचं आव्हान असेल येणाऱ्या उर्वरित 18 चेंडू आणि 43 धावांचं लक्ष. गौरी या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज गौरी पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर नांदगाव संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तेजस्वी पहिला चेंडू नक्कीच चांगला चेंडू हाताळलाय. एक सिंगल रन्स मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 12 धावा स्कोरबोर्डवर सिंगल रन्सने आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू पाहिला जाईल. या सेट इज नो चेंडू इशारा येतोय. पंच आपल्याला दर्शवतोय. दोन्ही पंच आपण पाहिले तर तटक्ष असे पंच आपल्याला पाहायला मिळते. 9 चेंडूवर 1+1 म्हणजे एकूण 2 धावा येताना पाहायला मिळते. 14 धावा स्कोरबोर्डवर या ठिकाणी लागले जात आहेत. दादा हा आपण पाहतोय. एकदा तेजस्वी आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजी मार्कवर असेल. फटका मारण्याचा प्रयत्न आहे.
लॉंग ऑन रिझन मध्ये मात्र चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय आणि गाडी बाद होईल का? कॉलिंग राहिली नाही आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. या ठिकाणी पाहिलं तर रनआउटच्या रूपाने कोण बाद झालाय नक्कीच पंच दर्शवतील. पंच या ठिकाणी दर्शवत आहेत यस दीप्ती बाद झालेली आहे. क्रॉस केलेला होता नाही क्रॉस केलेला आहे आपण पाहतोय. दीप्ती बाद झालेली आहे. पंच कोण बाद झाले त्या डिसिजन द्यायचं आहे तुम्ही. जो बाद झालेला आहे मैदानाच्या बाहेर जाईल ना, कारण की आपण जी मॅच पाहतो पूर्णपणे लाईव्ह कव्हरेज आहे त्यामुळे दीप्ती बाद आहे. नक्कीच आपण बघतो क्रॉसिंग झाली होती त्या पद्धतीने आपण पाहतोय. अपर्णा आपल्याला पाहायला मिळेल. दोन चेंडू झालेले की षटकातील आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पुण्याची एकदा चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू हवेत आहे आणि चेंडू निघून जाईल का? मात्र नाही. बॅकअप चांगला आहे. एक धाव नक्कीच मिळेल. एकदा म्हणजे धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 15 या आकड्यावर पाहायला मिळतंय. 3 चेंडूचा खेळ झालाय षटकातील आपण पाहतोय. चला ओके धन्यवाद. जा जेवण जा. हा देखील चेंडू हवेत आहे आणि चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. क्या बात है. अपर्णाच्या बॅट मधून मात्र चौकार येताना पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली जाते ती म्हणजेच 19 या आकड्यावर. दुसरे षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. 19 धावा स्कोरबोर्डवर आहेत. या ठिकाणी उपस्थित पाहुणे वर्ग देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे. ममता यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या मंचावर. आपण पाहतोय फटका मारण्याचा प्रयत्न थोडस वळले होते आणि गडीचं पतन होताना पाहायला मिळतंय. गडी बाद होईल ज्या पद्धतीने पाहायला मिळलं. एसटी उद्ध्वस्त केल्या जात आहेत. 19 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. प्रगती मात्र आपण पाहतोय. एकदा चेंडू पाहिला जाते ऑन साइड रिजन मध्ये. एकच धाव या ठिकाणी. षटक मात्र पाहिलं तर दुसरं षटक संपलं जाते. धावसंख्या जर पाहिला तर 20 धावा स्कोरबोर्डवर आहेत. तिसरे षटक आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही 34 धावांची आवश्यकता असेल. 20 धावा स्कोरबोर्डवर आहेत. 54 धावांचं लक्ष. शीतल आपल्याला पाहायला मिळेल. नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळतील. आगाशी संघाचा कर्णधार लगेच यायचं आहे. आगाशी संघ आणि हिरकणी उंबरवली संघाचा कर्णधार चला यायचंय लगेचच. आपण नाणेफेक करून घेणार आहोत कारण की सामना हा संपत आलेला आहे. आपल्याला नाणेफेक करून घ्यायचं आहे तर थोडीशी घाई करायची आहे. आपण बघता हा वाईट चेंडू आहे. अतिरिक्त 1 धावेने या ठिकाणी सुरुवात केली जाईल. धावसंख्या जर पाहिली तर 21 धावा. कुठे जेवला का नाही तू? आहे कुठे? माझं काय मी बसला इकडे कॅमेऱ्यावर. आलो कधी? 10 मिनिटं आली. तर आपण पाहतोय पुन्हा एकदा माझं बघ ना कुठे मला टाइमच नाही भेटलं जेवायला.
तर राहणार लफडा. तर विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. स्वतः येईल तेव्हा इकडे उजव्या बाजूला समोर कुठे दुकान आहे तिकडे बघ जरा. तेजस्वी या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळते. तर उशिनी येते. जस आपण पाहतोय उपस्थित मान्यवर दीपक पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे शुभ असते मात्र या पुढील सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी होताना पाहायला मिळते. दोन संघामधील ही भिडत असेल हिरकणी उबरुळी वर्सेस आपण पाहतोय देखील चेंडू पाहायला मिळतोय. 2 चेंडू आहे. 2 चेंडूवर मात्र 4 धावा मिळताना पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू प्लस 4 आपण पाहतोय. एकूण 5 धावा. धावसंख्या जर पाहिली तर 26 धावा स्कोरबोर्डवर. 26 ऑन द बोर्ड पाहायला मिळत आहेत. आगाशी संघ आपण पाहतोय. नाणेफेकीचं कौल आपल्या बाजूला सुखवत प्रथम फलंदाजी या ठिकाणी स्वीकारलेली आहे. सुरेख फाटका पाहायला मिळतोय. ऑन साइड रिजन मध्ये मात्र चेंडू 1 बाउन्स क्षेत्ररक्षक होईल. एकच धाव या ठिकाणी घेतली जाईल. आपण पाहतोय एक धावेळी धावसंख्या जर पाहिली तर 27 धावा स्कोरबोर्डवर आहेत. 27 धावा आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 54 धावांचं लक्ष्य आहे. मोठे फटके मारावे लागतील. मांडण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेत आहे आणि झेल देखील जबरदस्त गौरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चांगलं झेल मात्र गौरीकडून आपल्याला पाहायला मिळाला. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. जर 3 चेंडूचा खेळ झालाय. पहिला चेंडू वाईट होता. त्यानंतर विकेट आला. नंतर 2 बॉल आणि सिंगल रन्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर हा जो आहे तो विकेट. 4 चेंडूचा खेळ. ओके. तर आपण पाहतोय 4 चेंडूचा खेळ झालाय. उर्वरित 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. भाग्यश्री येते नवीन फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळेल. तर डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. षटकातील जर पाहिलं तर शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक असेल. धावसंख्या जर पाहिली तर 28 धावा स्कोरबोर्डवर. देखील चेंडू पाहायला मिळेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडू मैदानामध्ये अडवला जातोय. सिंगल रन्स या ठिकाणी. षटक मात्र संपलं जातंय. षटकाखेरीज धावसंख्या जर पाहिलं तर 29 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 25 धावा. देखील चेंडू पाहायला जाईल. 9 चेंडू आहे. 9 चेंडूवर 1+1 अशा 2 धावा येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 31 धावा स्कोरबोर्डवर आहेत. एकदा लेग साईडच्या दिशेने टोळून काढलाय चेंडू. जर पाहिला तर एका हाताने फील्ड करण्याचा मनसुबा बनवला होता. एकच धाव मिळेल. सायली आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा हलवार बॅट टाकली. सायली स्वतः कॉलर थ्रू मध्ये झेल घेते. जबरदस्त मात्र झेल पाहायला मिळालं. विकेटचं पतन होताना या ठिकाणी पाहायला मिळते. तर आता मात्र संगीता पाहायला मिळेल. संगीता आणि आपण पाहतोय भाग्यश्री अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चेंडूचा खेळ जर पाहिला तर 2 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल.
पुढे एकदा हा देखील चेंडू पाहायला मिळते. डॉट चेंडू येताना जर धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्थिरावली जाते, ती म्हणजेच 31 धावा वर पाहायला मिळते. हा देखील चेंडू पाहायला मिळतोय. डॉट चेंडू येताना डॉटवर डॉट चेंडू फेकले जात आहेत. 31 धावा, कारण की 54 धावांचं लक्ष आहे आणि या 54 धावांचं लक्ष समोर जाताना मात्र मोठे फटके येताना पाहायला मिळत नाहीये. पुण्याच्या एकदा जागा बनवून चेंडूला मात्र स्क्वेअर लेग पंचाच्या दिशेने या ठिकाणी पाहायला मिळते. चेंडू ट्रॅव्हल होताना जोपर्यंत फेकलं जाईल तोपर्यंत मात्र सिंगल रन्स या ठिकाणी घेतले जाते. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 5. शेवटचा चेंडू या षटकातील अजूनही शिल्लक आहेत. आपण पाहतोय सामन्याच्या विजयाच्या उंबरठ्यावर मात्र नांदगाव संघ आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच नांदगाव संघ या ठिकाणी विजय संपन्न करताना पाहायला मिळते. तर अभिनंदन असेल नांदगाव संघ.